2016ला UPI लॉन्च झालं आणि डिजिटल इकॉनॉमीकडे आपण आपली वाटचाल सुरू केली. पण आज सुद्धा भारतात कॅशची एक पॅरलल इकॉनॉमी म्हणजेच ब्लॅक इकॉनॉमी चालू आहे. आणि ह्याला आळा घालण्यासाठी गव्हर्नमेंटने कॅश ट्रान्झॅक्शन्सवर काही बंधनं आणली आहेत. मग आता ही बंधनं काय आहेत आणि ती नाही पाळली तर त्याचे काय परिणाम होतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. अच्छा, अकाउंटंटला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहीत आहे का? माहीत असेल तर कमेंट करा आणि नाही माहीत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, त्यात तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. नमस्कार, मी CA प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता 6 असे महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्यावरती गव्हर्नमेंटने कॅश लिमिट्स आणले आहेत. पहिलं म्हणजे बिझनेसचे खर्च. आता तो डे टू डे ऑपरेशन्सचा एक्सपेन्स असू दे किंवा एखादा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच एक प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंट घेतलं असेल, त्याचं पेमेंट करताना तुम्ही एका दिवशी एका माणसाला जास्तीत जास्त 10,000 पर्यंतच कॅश पेमेंट करू शकता. त्यापेक्षा जास्त जर तुम्ही पेमेंट केलं असेल तर ती रक्कम तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲड केली जाईल आणि त्यावरती तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागेल. त्याचबरोबर त्या ॲसेटवरती तुम्हाला डेप्रिसिएशनचा बेनिफिटसुद्धा मिळणार नाही. दुसरं आहे हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम. हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम जर तुम्ही कॅशमध्ये पे केलात तर तुम्हाला त्याचा टॅक्स सेव्हिंग डिडक्शन म्हणून बेनिफिट मिळणार नाही. 3. डोनेशन्स. जर 2,000पेक्षा जास्तीची रक्कम तुम्ही डोनेट केली आहे तर त्याचा टॅक्स सेव्हिंग बेनिफिट म्हणून तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये डिडक्शन मिळणार नाही. 4थं आहे लोन्स. एका माणसाकडनं एका वर्षाला तुम्ही जास्तीत जास्त 20,000च लोन घेऊ शकता किंवा 20,000च कॅशमध्ये लोन देऊ शकता. त्यापेक्षा जास्त जर तुम्ही लोन घेतला असेल किंवा दिला असेल तर त्या रकमेच्या 100% पेनल्टी तुम्हाला लागू होईल. आता याला एक्सेप्शन्स आहेत बँक. 5वं आहे सेल ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. इमूवेबल प्रॉपर्टी म्हणजे काय? तर तुमची एखादी लँड असेल किंवा एखादा फ्लॅट असेल किंवा एखादं घर असेल तर अशी इमूवेबल प्रॉपर्टी जर तुम्ही सेल केली आहे तर त्याच्यासमोर जास्तीत जास्त तुम्ही 20,000च कॅशमध्ये पैसे घेऊ शकता. त्यापेक्षा जास्तीची रक्कम घेतलीत तर त्याच्या 100% पेनल्टी तुम्हाला लागू होईल. आणि शेवटचं आहे कॅश रिसिट्स. एखाद्या सेल इन्व्हॉइससमोर किंवा एखाद्या इव्हेंटसमोर जर तुम्ही मल्टिपल इन्व्हॉइसेस करतायत तर त्याच्यासमोर जास्तीत जास्त तुम्ही 2 लाख रुपयेच कॅशमध्ये घेऊ शकता. त्यापेक्षा जास्ती रक्कम जर तुम्ही कॅशमध्ये घेतली असेल तर त्याच्या 100% पेनल्टी तुम्हाला लागू होईल. बरं, अकाउंटंटला मराठीत लेखापाल असं म्हटलं जातं. आता थोडक्यात काय तर ह्या कॅशच्या ट्रान्झॅक्शन लिमिट्स ज्या आहेत किंवा बंधनं जी आहेत ती तुम्ही नाही पाळली तर तुम्हाला इन्कम टॅक्सकडून नोटीस येण्याचे चान्सेस आहेत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही त्याला लाईकसुद्धा केलं असणार. आता ही जी काय माहिती आहे ती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.